हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय आहे खूप असा हृदयस्पर्शी, म्हणजे पुरुष म्हातारा होतो पण बायको तरुण असते का? माझ्या 2 मैत्रिणींचं मी रोज बघते, ऐकते, ह्या गोष्टी सांगणार आहे. अशा हजारो वेगवेगळ्या तऱ्हा असतील. तुमचेही काही अनुभव असले तर शेअर करा. माझी एक मैत्रीण आहे, वय वर्ष 75, नवऱ्याचं वय आहे 81. 3 मुलं आहेत, पण 2 बाहेरगावी असतात. एक गावातच असला तरी वेगळा राहतो. त्यांचं आहे, स्वतःचं घर आहे, पेन्शन आहे. तसं बघायला गेलं की सगळं शिस्तीत आहे. पण नवऱ्याला हल्ली ऐकू येत नाही बिलकुल. पण हट्टी स्वभाव, पहिल्यापासूनचा हट्टी स्वभाव यंग वयात चालत होता, आत्ताही तसंच चाललेलं आहे. कुठे गावाकडे मित्राकडे म्हणून गेले का नाही, सांगायचं नाही कुठे जातो म्हणून, फोन करायचा नाही, फोन केला तरी त्यांना काही ऐकू येत नाही, रिंग झालेली, मेसेज केलं तरी बघायचं नाही. गोळ्या नेहमी घ्यायच्या नाही. आता बीपीच्या वगैरे गोळ्या घ्यायच्या विसरलं तर काय होतंय आपल्या सर्वांना माहीत आहे. बायको काळजी करत बसणार, मग तिचा फोन करणार कोण नातेवाईक, नेहमी ते जाता, आलेत का हो, आलेत का. अहो, कसं वाटत असेल तिला, बायकोला न सांगता गेले. हे सर्वांना कळते, कसं मग तिला वाटत असेल. एवढ्यात नाही, चेकअपला कधी जायचं, बायकोनं लक्ष ठेवायला पाहिजे. त्या अजूनही घट्ट आहेत, त्यामुळे तिनं घेऊन जायचं. ती म्हणते मलाही हल्ली खूप त्रास होत नाही का, म्हणजे ऐकत नाहीत. कुठेही अगदी जातात सरळ, मग त्यांना ओढून इकडे जायचं हे सांगावं लागते, ओढून सांगावं लागते, म्हणजे बोललेलं ऐकू येत नाही. असं आहे. एवढ्या करू नये. बायको आपलं करतीये सगळं, काहीही ते बायकोची किंमत नाही. अहो, बायकोचं वय पण 75 झाले, ह्याचं तरी जरा जाण पाहिजे का नाही. आता तिला त्रास देऊ नये, किंवा आपण जरा तिला त्रास तरी होणार नाही असं वागावं नाही. फिजिकली पण मेंटली पण. मेंटली म्हटल्यासारखं मी कुठेही जातात, काहीही करतात, पैसे कितीही खर्च करतात, पेन्शन आहे व्यवस्थित, त्यामुळे कुठे गेला तरी, कुठे देवळात जाऊ देत, कुठे कोणी भिकारी दिसू देत, किंवा असं एकदा तरी दुकानदार त्या बाईंना म्हणे ह्यानंतर गेल्या वेळा, अहो परवा काका आले होते काहीतरी घ्यायला, आणि कोणतरी एक बाई आली होती. मग साखर ती म्हणे नको, मला एवढीच द्या, मी पैसे आणायला विसरले, त्यामुळे आतापुरती 1 किलो द्या, उद्या परवा मी आले वेळा घेऊन जाते. तसा हे म्हणे नको, जे घ्या, किती तुम्ही 10 किलो घेणार का. ती बाई म्हणत होती, म्हणे नको, मी आज पैसे आणायला विसरलेले आहे, मी उद्या पैसे घेऊन जाते. तरी नाही, हे तिला 10 किलो साखर घेऊन दिली आणि स्वतः पैसे दिले. आणि हे काही घरात सांगत नाहीत. ते दुकानदारांना त्यांचे बायको गेल्या वेळा सांगितलं असं असं झालं म्हणून. म्हणजे पैसे कुठे खर्च करतात, काय करतात, कशाचं काहीही घरात सांगायचं नाही. ओके, एवढं झालं. घरात तरी देतात का. आता कोणाची लग्न असतात, काही कार्यक्रम असतात, आहेर द्यायला म्हणा, कशालाही पैसे लागले की नाही, घरात काही देत नाहीत. पण बाहेर मात्र अगदी
त्यामुळे बायकोला खूप त्रास होतो हो ह्या गोष्टीचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा बाहेर सांगू शकत नाही. हे झालं एका मैत्रिणीचं. आणि एका मैत्रिणीला 2 मुली आहेत. आता तिचे मिस्टर पण असं थकले, लक्षात येत नाही त्यांना काही. आणि ते बँकेत असल्यामुळे कधी बायकोला काही सांगितलेलं नाही. आणि आपल्यात काही वाटते, बायकांना काय माहीत असते, बायकांना काही कळत नाही असा विचार असतो. त्यामुळे कुठे पैसे ठेवलेत, काय केले, कुठे गुंतवलेत काय, आणि त्यांचे तरी काही लक्षात राहत नाही. आणि हिची पेन्शन आहे, पण हल्ली औषधं वगैरे एवढी महाग झालेली आहेत, त्यामुळे हिचे पेन्शनमधनं भागत नाही. नवऱ्याची पेन्शन नाही केव्हा, म्हणजे ते तेव्हा फंड घेतलेला होता. त्यांना तसा ऑप्शन होता, एक ते फंड घ्या, नाही ते पेन्शन घ्या. ते फंड घेतलेला होता, त्यामुळे पैसे सगळे गुंतवून ठेवलेले आहेत. नो डाऊट व्यवस्थित गुंतवलेत नाही, पण बायकोला कशाचं काही माहीत नाही. त्यामुळे आता रोज बँकेत जाणं, म्हणजे घरातली फायली उघडून बघायचं कशात काय आहे, बँकेत जाणं, नाव लावलेलं नसलं की स्वतःचं नाव लावून घेऊन हे करणं सगळं चाललेलं आहे. मुलींना या जरा मदत करावी का नाही. आता हिचं पण वय झालेलं आहे, हां, ही पण 70च्या जवळ आहे, हां, नवरा 75चा आहे. एक मुलगी म्हणते नाही, माझे मुलाची शाळा आहे, मी काही त्याची शाळा वगैरे बुडवून येऊ शकत नाही. दुसरी मुलगी नुकतंच तिनं नोकरी बदललेली आहे, त्यामुळे तिला तिचे नोकरीची टेन्शन, त्यांचे घरातले काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे ती येऊ शकत नाही. आता दोन्ही मुलीच असल्यामुळे जावयानं तरी वेळ काढून यायला पाहिजे का नाही, सासूला जरा मदत करायला पाहिजे का नाही. नो डाऊट बाकीची बाहेरची लोक आहेत, पण ती म्हणाली ह्या गोष्टी मी बाहेरच्या लोकांना काही सांगू शकत नाही, किंवा ह्या गोष्टी आपणच करायच्या असतात. हे काही बाहेरच्यांना शेअर करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे एवढा त्रास होतो. हे झालं हे व्यवहाराचं, म्हणजे पैसेचं. तरी तिनं दोघंच असले तरी घरातही सगळ्याला बाई लावलेली आहे, इव्हन पोळी भाजीला सुद्धा बाई लावलेली आहे. एवढ्या करून नवऱ्याचं चिडचिड, ओरडणं चालूच आहे पूर्वीसारखं. जास्त काही लक्षात येत नाही, जाता येत नाही, हिंडता येत नाही. तरी परवा तर कमालच झाली त्यांची. त्यांचा भाऊ आला होता म्हणे आपल्या भावाला भेटायला. बोलत होते, भावाला सांगतात हिनं मला आजी नाश्ता दिलेला नाहीये म्हणे. माझी मैत्रीण म्हणाली काय म्हणायचं, मी कायम त्यांना नाश्ता देऊन त्यांना आधी खायला लावून मग मी खाते, असं शक्यच नाही त्यांना नाश्ता दिलं नाही म्हणून. का म्हणजे त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून. गोळ्या पण आपल्या आपण घेणार नाहीत, हिनं जाऊन काढून हातात द्यायला पाहिजे, नाही ते गोळी घ्यायची नाही. त्यामुळे ती म्हणाली मी त्यांना नाश्ता देऊन गोळी देऊन मग मी घेते. असं असताना दीरांना सांगतात हिनं मला आजी नाश्ता दिलेला नाही. आता पुरुष असे वागतात. मला म्हणायचंय बायकांचं, त्यांची पण वय झालेली असतात, त्यांनाही कुठेतरी कंबर दुखते, कुठे पाय दुखतो, काहीतरी होत असते, पण त्या बोलणार कोणाशी. बाकीचं सगळं त्यांना आवरायचं असते, बघायचं असते, आणि त्यामुळे त्यांच्याकडे कोणी बघणारं नसते. उद्या त्यांना काही कमी जास्त झालं स्त्रियांना, त्यांचं करणारं कोण आहे हो. त्यामुळे स्त्रियाही पण स्वतःची काळजी आधी पहिल्यापासून घेत जायला पाहिजे. मी म्हटल्यासारखं हो, पुरुष नवरा तो म्हातारा होतो, त्याचा म्हातारपण बायकोनं बघायला पाहिजे. पण मग बायको म्हातारी होत नाही का, तिचं पण वय होत चाललेलं असते, किंवा तिला पण काहीतरी आजार असतात, काहीतरी असते, त्याच्याबद्दल कोणी विचारत नाही किंवा कोणी काळजी घेणारं नाही.
आता स्वतःचे मुलांना वाटत नाही म्हटल्यावर मग आपण बाकीच्यांचं काय म्हणणार. म्हणून मी सांगते, एस्पेशली बायकांनी पण स्वतःची काळजी स्वतः घ्या. बाकीच्यांची तुम्ही घेता तर सांगावं लागत नाही, पण स्वतःची काळजी व्यवस्थित स्वतः घ्यायची, व्यवस्थित राहायचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे, लेट मी नो. हॅव ए गुड डे.